आहे। मशाल चिन्हाशी साधर्म्य असणारी चिन्ह वगळण्याची मागणी आता ठाकरेंची शिवसेना निवडणूक आयोगाकडे करणार आहे आणि या संदर्भातील पत्र देखील ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये मशालीशी साधर्म्य साधणारी चिन्ह ही वगळावीत अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, ठाकरेंच्या शिवसेनेनं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे आणि मशालीशी साधर्म्य साधणारी जी चिन्ह असतील ती वगळावीत। विधानसभा निवडणुकी अगोदर आता ठाकरेंच्या शिवसेनेनं ही मागणी केली आहे। खरं तर आपण पाहिलं असेल लोकसभा निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला चिन्ह होतं ते त्यांचं चिन्ह बदलण्यात आलं होतं आहे। निवडणुकींच्या दरम्यान जी मशाल होती म्हणजे धगधगती मशाल असं जो त्यांचं चिन्ह होतं हे चिन्ह बदलून त्यांना चिमणीसारखी सरळ असं एक मशाल आहे त्या मशालीचं चिन्ह त्यांना देण्यात आलं होतं आणि त्याचा फटका कुठेतरी लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला पडलेला पाहायला मिळतो आहे। कारण मतांमध्ये जेवढी मतं त्यांना अपेक्षित होती तेवढी मतं काही ठिकाणी पडली नाही, मात्र त्या ठिकाणी चिन्हांचा घोळ झालेला असं मतदारांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळालं। कारण की जी मशाल निवडणूक आयोगाने ठाकरेंना दिली होती त्याच मशालीच्या बरोबरीने म्हणजे त्याच मशालीला समान असणारी काही चिन्ह देखील होती आणि त्या चिन्हांमुळे मतदारांमध्ये संकोच निर्माण झाला होता आणि त्यामुळे असं याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि त्या पत्रात की जे निवडणूक आयोगाने जी मशाल दिली आहे या मशालीच्या सामर्थ्य असणार समान असणारं कोणतंही निवडणूक चिन्ह हे दुसऱ्या कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही कॅन्डिडेटला देऊ नये की हे चिन्ह वगळावं अशी त्यांनी माहिती म्हणजे अशी विनंती त्यांनी त्या पत्रातून केलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विधानसभेला ठाकरेंच्या शिवसेनेला जो फटका बसलेला होता, चिन्हांमधील जो घोळ होता तो टाळण्यासाठी सध्या ठाकरेंची शिवसेना ही तयारीला लागलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे पत्र लिहिलंय का? नक्कीच, कारण की आपण पाहिलं असेल की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जो पूर्ण मतांचा रेशो आहे हा रेशो उद्धव ठाकरे यांना अपेक्षित नाही आहे। ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी ज्या 21 जागा घेतल्या होत्या आणि या 21 जागेनंतर 9 जागेवर त्यांचे उमेदवार विजयी झाले होते, मात्र कुठेतरी हा ॲव्हरेज आहे विजयाचा हा कुठे कमी आहे आणि हा वाढवावा आणि ह्याच्यात कुठे आपण कमी पडलो याचा ज्यावेळी अभ्यास सुरू केला त्यावेळी त्यांच्या निदर्शनात ही गोष्ट आली की एकतर चिन्हांमध्ये 3 ते 4% मतदान हे कमी झालं आहे। चिन्ह हे लोकांपर्यंत पोहोचलं नव्हतं, त्यामुळे आता मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याचबरोबर मशाल या चिन्हाला पॅरलल कोणतंही चिन्ह नसावं जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचा फटका कुठेतरी पडू शकतो या पूर्ण मतदान प्रोसेसवर आणि मतदारांमध्ये कुठचा संकोच निर्माण होऊ नये यासाठी देखील हे पत्र आहे जे उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।